टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ज्या शेकडो आदिवासी महिला बांधव आहेत ते आता रिकामा हंडा घेऊन मंत्रालयावर धडकण्यासाठी निघालेले आहेत। आपण बघू शकता, आपण आता इगतपुरी येथील रेल्वे स्थानकावर शेकडोच्या संख्येने महिला व आदिवासी बांधव हे पाण्याच्या मागणीसाठी जे एल्गार कष्टकरी संघटना आहे ही आता थोड्याच वेळात जी आहे ते पंचवटी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। जल जीवन मिशनची जी आपण राहिलेली कामं आहेत त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, तसेच आदिवासी पाड्यांवर जे पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे त्याच्यासाठी जे आहे ते त्या त्वरित टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी हे जे आहेत ते आता मंत्रालयावर धडकणार आहेत। आपल्या बरोबर येथील काही महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया काय नेमकं काय सांगाल, काय तुमचं म्हणणं? आज आम्ही काही दिवसापूर्वी ग्रामपंचायत आणि तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर काही मोर्चे काढून सुद्धा आमच्या मोर्चाची दखल नाही घेता आली सरकारला, म्हणून आज आम्ही आंबेडकर जयंती निमित्त आम्ही आज मंत्रालयावर मोर्चा घेऊन जात आहोत। तरी आमची दखल नाही घेतली तर आम्ही तिथंच बसू। आज आम्हाला पाणी मिळाल्याशिवाय आम्ही तिथून उठणार नाही। आज लाडक्या बहिणी म्हणून म्हणतात, सरकार म्हणतात लाडक्या बहिणींना 1500 रुपये देतात, पण लाडक्या बहिणीच्या डोक्यावरचा हंडा अजूनही खाली जात नाही। अजूनही खेडोपाडी महिला अजूनही एका पाण्याच्या खोट्यासाठी अजूनही वणवण फिरते। आणि कुठे आलं लाडक्या बहिणींचं स्थान कुठे आलंय? फक्त ही लाडकी बहीण फक्त कागदावर आहे। 1500 रुपयासाठी लाडकी बहीण नाही तर लाडक्या बहिणीच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे, ते लाडकी बहीण असं नाव दिलं पाहिजे, एवढेच माझं म्हणणं आहे। जर पाहिलं तर लाडक्या बहिणींना जसे 1500 रुपये दिले तसे लाडक्या बहिणीच्या डोक्यावरच हंडा उतरवा अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटना करत आहे। शैलेश पुरोहित, टीव्ही 9 मराठी, इगतपुरी।